नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आज आपला पॉडकास्ट आरशा मॅडमवर असणार आहे, पण त्याच सोबत युरोपच्या वांगेवालीची म्हणजेच टोमल काकूंची पण आणखीन एक पोलखोल मला करायची आहे। अजून 1-2 दिवस काय मी ही गोष्ट लपवून ठेवू नाही शकत। आजच्या आजच हे सांगणं मला गरजेचं आहे। आता ती पोलखोल काय आहे हे तर काही जणांना माहितीच आहे, पण ज्यांना नसेल माहिती त्यांना सांगते। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आता झालं असं की काकूंचा 100K फॉलोअर वाला फोटो सारखा माझ्या इन्स्टा फीडवर येत होता, म्हणून मी सहज क्लिक केलं तर काकूंची प्रोफाईल ओपन झाली आणि त्यात मी बघितलं तर काकूंचे 99.9K फॉलोअर्स दिसत होते। 2-4 दिवसा अगोदर जे काकूंचे 1 लाख कंप्लीट झाले होते त्याच्यातले फक्त 99.9K फॉलोअर्स उरले होते। ह्या काकूंनी नक्कीच काहीतरी झोल करून ते फॉलोअर्स मिळवले आहेत वाटते। जसं काकू फेक आयडी बनवून इथे कॉमेंट करायला येतात, मोठमोठे निबंध लिहून जातात, तसंच काकूंनी इन्स्टावरही फेक फॉलोअर्स गोळा केले होते। मी इथे काकूंच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट लावते मंडळी, तुम्ही बघू शकता। दुपारी 2:15 वाजता मी काकूंच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट घेतला होता, त्याच्यामध्ये 99.9K फॉलोअर्स होते। त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी माझ्या इथे कम्युनिटी पोस्ट टाकली होती की आज मी एका काकूंची पोलखोल करणार आहे, आणि 2-3 जणांना कॉमेंट मध्ये सांगितलं देखील होतं काकूंचे फॉलोअर्स बघा इंस्टाग्राम वरती। सवयीप्रमाणेच या काकूंनी आपल्या इथे येऊन कॉमेंट्स वाचल्या, कम्युनिटी पोस्ट वाचली, आणि त्यानंतर लगेच काकूंचे परत 3:30 वाजता 100K फॉलोअर्स कंप्लीट झाले। मंद भक्तांनो, आता तरी जागे व्हा, उघड्या डोळ्यांनी बघा नीट काकू कसं तुम्हाला मूर्ख बनवतायत ते। काय हो टोमल काकू, जादू बिदू करता काय? नाही म्हणजे लगेचच तुमचे 99.9K चे 100K कसे झाले हो काकू? हो काकू, जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा हो। हे असे फेक फॉलोअर्स वाढवून काय मिळतंय काकू तुम्हाला? अजून एक गोष्ट हा मंडळी, काकूंचे फॉलोअर्स बघाल ना तुम्ही तर जास्त आयडीज या जुलै 2024 मध्येच क्रिएट केलेल्या आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे मंडळी, काकूंसारखेच त्यांचे फॉलोअर्स पण फेक आहेत। आता इंस्टाग्राम वरती फेक फॉलोअर्स काकू मिळवू शकतात, तर मग युट्यूब वरती फेक सबस्क्रायबर्स पण काकू मिळवूच शकतात, नाही का? आता मंडळी, तुम्हाला या काकूंच्या खोटेपणाबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून सांगा हा। मला ते जाणून घ्यायला खूप आवडेल। भरभरून कॉमेंट्स करा, आणि ते दोन्ही स्क्रीनशॉट मी ते टाइम सकट अटॅच करते आहे। तर मंडळी, आता आपण आपल्या विषयावरती वळूया, जो की आहे आरशाचार दोरी। मंडळी, गेल्याच पॉडकास्ट मध्ये म्हणजे लास्ट संडेला मी बोलली होती की आरशा मॅडमने खूप विचारपूर्वक डिसिजन घेतला आहे प्रेग्नेंट होण्याचा, पण त्यात त्या त्यांच्या मुलाचा विचार करायलाच विसरून गेल्या होत्या, आणि त्यामुळे त्यांच्या मुलाची शाळा बुडाली तरी त्यांना काही फरक पडत नव्हता। काकूंसोबत कोणीच कोल्हापूरला येत नसल्यामुळे त्यांना सासरीच राहावं लागत होतं। मी तर काकूंना सल्ला दिला होता माझ्या पॉडकास्ट थ्रू की एक 24 तास केअरटेकर ठेवून घ्या, पण काकू काय सासू सासऱ्यांना फुलून बदनाम करण्याच्या मूड मध्ये होत्या। याआधी काकू सासू सासऱ्यांसोबत कधीच एवढ्या दिसल्या नाही अशा खूप कॉमेंट्स आल्या होत्या मला। त्यात समजलं की या काकूंचं जावेसोबत पण एवढं काही खास नव्हतं, पण आता व्हिडिओ मध्ये सारखं जावेला दाखवत असतात। चला, ही एक चांगली गोष्ट आहे, जे काही वाद होते ते मिटले आणि पूर्ण फॅमिली एकत्र आली। पण याला काय अर्थ आहे ना मंडळी, जेव्हा वाद होता तेव्हा हे लोक पब्लिक करतात ती गोष्ट, समोरचा किती वाईट आहे, त्याने मला किती त्रास दिलाय हे सांगण्यात हे लोक वेळ घालवतात, त्याची बदनामी करतात, आणि काही दिवसांनी मुंगी कशी गुळाच्या ढेपेला चिकटते तसंच त्या मुंगी सारखं हे लोक त्या नातेवाईकांना चिकटतात आणि त्यांचा कंटेंट म्हणून वापर करतात। आई एवढे महिने होती यांच्यासोबत, म्हणून तिला परत कसं सांगू यायला, कोणत्या तोंडाने तिला बोलू चल, अशा टेन्शन मध्ये या काकू होत्या। आता मंडळी, तुम्हीच सांगा मला, अशी कोणती आई आहे हो जी आपली मुलगी प्रॉब्लेम मध्ये आहे तर तिला हेल्प नाही करणार किंवा तिला असंच वाऱ्यावर सोडणार? कोणतीही आई स्वतः आधी आपल्या मुलांचा विचार करेल। काकूंनी नीट सांगितलं असतं त्यांना समजावून, मग त्या समजल्या असत्या, सोबत आल्या असत्या। तसं पण काकूंचा भाऊ आणि वहिनी खूप समजूतदार आहेत, एवढे महिने त्यांनी सांभाळून घेतलंच होतं ना, मग अजून 2-4 महिन्यांचा प्रश्न होता, सांभाळून घेतलंच असतं त्यांनी पण। चला, आता आई नव्हती येत, पण या सासूबाईच्या मागे लागल्या होत्या। आता यांची जाव दीर सेपरेट राहतात दुसऱ्या घरात, आणि सासू सासरे एकटे राहतात। आता सासूबाईच्या सोबत गेली तर सासऱ्यांना कोण बघणार होतं? सासूबाईंना माहिती असेल की मोठी सून काय लक्ष देणार नाही, आणि त्यांना पण तर शेतीची कामं होती, मग अशा वेळेला आपणच खंबीर राहावं ना,
कितीतरी अशा स्त्रिया आहेत ज्यांना सासू सासरे आई वडील नाही आहेत, पण त्या त्यांची प्रेग्नन्सी ऑफिस घर सांभाळून करतातच ना. माझे कितीतरी कलिग आहेत ज्यांना मी बघितलं आहे सगळं मॅनेज करताना. एकीची तर ऑलरेडी एक 4 वर्षाची मुलगीही होती. तिचं सगळं करून घरात आवरून ती ऑफिसला यायची. 9 मंथ प्रेग्नेंट होती तोपर्यंत तिने काम केलं होतं ऑफिसला येऊन. बेबी झाल्यावर 182 डेज मॅटर्निटी लिव्ह वरती होती. थोड्या दिवसांनी तर लॉकडाऊन सुरू झालं होतं, त्यामुळे वर्क फ्रॉम होम केलं होतं. पण कधीच त्यांनी पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स नव्हती केली, भलेही त्या वर्क फ्रॉम होम करत होत्या तरी. मग या काकूंना काय एवढं, यांनी तर विचार करून सगळं केलं होतं ना. अहो, प्लॅनिंग बद्दल बोलते हो मंडळी. मग काय झालं आता, मला तर असा डाऊट आहे की काकू काकांना वाटलं असणार एवढे दिवस कामावरून काय पण फेकाफेकी करून सुट्ट्या मिळत होत्या ना, तसंच आता प्रेग्नन्सीचं रिझन पुढे करून कोणीच सोबत नाही आहे बोलून सुट्ट्या घ्यायच्या. त्यानंतर मस्त इमोशनल व्लॉग्स बनवून लोकांना मूर्ख बनवायचं. पण काका काकूंनी जसं प्लॅन केलं होतं तसं काही झालं नाही. कामावरून काय सुट्ट्या मिळाल्या नाही आणि इथून पण कोण सोबत जायला तयार नाही आहे. आता एवढं यांना सुरुवातीला त्रास होत होता. ट्रॅव्हल करायला पण काहीतरी रेस्ट्रिक्शन्स होते यांना, म्हणून यांनी थोडीफार काहीतरी ट्रीटमेंट घेतली. सगळं नीट झालं होतं. पण मला एक समजत नाही, एवढा आटापिटा करून गावी जायची काय गरज होती का या अवस्थेत? घरीच बसायचं होतं ना. पण नाही, कॅमेरामॅन ड्युटीवरती होते ना, व्हिडिओ कोण शूट करणार? म्हणून काकूंनी लगेच बॅग भरली आणि निघाल्या गावी. तसं पण माहेरी कसं, काकूंची वहिनी आहे ना, ती काकूंचे व्हिडिओ काढायची आणि सासरी गेल्यावरती जाऊबाई आहेत. आता त्या दिवशी मी पॉडकास्ट केलं त्याच दिवशी काकूंना 3-4 जणांनी कोल्हापूरच्या डीमार्ट मध्ये बघितलं होतं. पण काकूंचं काय सुरू होतं तर गावचे व्हिडिओ टाकणं. मस्त हा महिनाभर काकू गावचे व्हिडिओ टाकणार होत्या, पण लोकांनी बघितलं होतं ना, म्हणून त्यांचा नाविलाज झाला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी काकूंनी एका रटाळ व्हिडिओ मध्ये व्हॉइस ओव्हर केलं आणि त्यात सांगितलं की इथून पुढे तुम्हाला कोल्हापूरचे व्हिडिओ बघायला मिळतील. किती डोकं वापरतात या काकू, ते पण नको तिथे. कशाला नाही हे सगळं करायचं? एवढा खोटेपणा का? ज्या लोकांमुळे आज हे अनुभवताय त्यांच्यासोबतच ही अशी मस्करी कशाला करायची होती? सरळ सरळ आधीच सांगायचं ना काकूंनी की हे प्री रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. मंडळी, काळजी नसावी, मी कोल्हापूरला परत आली आहे. मुलाची शाळा देखील सुरू झाली आहे. पण नाही, सस्पेन्स क्रिएट करायचा, उगाच काहीतरी आय कॅची थंबनेल आणि खोटे टायटल ठेवून लोकांची सिंपती गेन करायची. प्लस त्याच सोबत दिशाभूल देखील करायची. घाणेरडी सवय आहे या काकूंची जुनी. या काकूंनी गावी जायची तयारी केली होती तेव्हा या किती ओव्हर ऍक्टिंग करत होत्या की मला साडीच न्यावी लागेल, तिकडे लोक जज करतात. पण ह्या काकूंची मोठी जाऊबाई तर गाऊनवर असते. मग ह्या का बरं एवढ्या सती सावित्री बनून फिरतात? ऍटलिस्ट ह्या अवस्थेमध्ये यांनी गाऊन घातला असता तरी कोणीच काही बोललं नसतं. पण यांना उगाच सासरच्या मंडळींना बदनाम करायचं असते असं मला एकंदरीत जाणवलं आहे. आता यांना खूप वर्कलोड होता. 3 व्हिडिओ एडिट करून मुलाचा अभ्यास घेऊन आणि घरचं काम आवरून त्या आराम करणार होत्या. तितक्यात त्यांच्या जावेने हाक मारून त्यांना गुलाबजाम बनवायला बोलवलं. एवढं दमल्या होत्या तर गप्पा आराम करायचा ना. पण मोठेपणा बघा किती. काकू बोलतात काय तर थकवा झाडून मदत करायला गेली मी. ह्या काकूंचं वय असेल 35-40, पण या ऍक्टिंग तर अशा करतात जसं की 16 वर्षाच्याच आहेत. ह्या काकू एवढं काम करून दाखवत होत्या ना, यांचं काम बघून खरंच मला भीती वाटत होती. या काकूंना ना एक घाणेरडी सवय आहे, ती म्हणजे शुल्लक शुल्लक गोष्टींवरती हे करत असतात. या हसतात ना, ते खरंच खूप इरिटेटिंग वाटते. गोड गोड बोलून बोलून सासूची मस्तच इज्जत काढणं सुरू होतं या काकूंचं. काकांना पण काहीच वाटत नाही का? घरात 4 जणांमध्ये जे डिस्कशन सुरू आहे त्याला पण पब्लिक करतात. काय गरजेचं होतं का ते सगळं व्हिडिओज बनवणं? उगाच आपलं घरातले वाद चव्हाट्यावर आणण्याची घाण सवय आहे या क्रिंज आंटीज. काकूंना खूप कॉमेंट्स होते की एवढं वाकून सासू सासऱ्यांना नमस्कार करायची काही गरज होती का? त्यांनी पण तुला वाकायला दिलं. आता त्यांनी दिलं म्हणण्यापेक्षा काकूंनी केलं हे दिसत नाही का लोकांना? काकूंना समजायला हवं होतं या अवस्थेत असं वाकू नये. व्हिडिओ मध्ये फक्त सिंपती गेन करण्यासाठी म्हणून या काकू असली नाटकं करतात. आता 2-3 दिवसा अगोदरच या काकू परत कोल्हापूरला आल्या आहेत. आता यांचं रटाळ व्हिडिओज परत सुरू होती. आपल्या सांगण्यावर ना काकूंनी केअरटेकर देखील ठेवली आहे. आता बघू प्रेग्नन्सी या टॉपिक वरती अजून किती व्हिडिओज करतायत या काकू. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.